पुढील लढतीला आपण सुरुवात करीत आहोत. बॅटल बिटवीन आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. दीपेश एंटरप्राइजेस आणि समायरा 11 ही बॅटल आता पाहायला मिळत आहे. एक टीम अशी आहे ज्यांनी एक निसटता विजय मिळवला आणि दुसरी टीम अशी आहे जे पहिल्याच सामन्यामध्ये कुठेतरी फार मागे राखले. पण अपेक्षा करूया की एक चांगली लढत आताही पाहायला मिळेल. निलेश दादांनी ब्रेक घेतला का? ते ब्रेकला तसंच वाटतं. आता मॅचला आपण सुरुवात करूया. आता पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चालला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिला बॉल, पहिला 4 चौकार. चौकाराने सुरुवात. परत एकदा डाऊन द ग्राउंड. आता फिल्डर धावतायत आणि धावतच राहतील. हा बॉल देखील वन बाउन्स ओव्हर द लाईन. बॅक टू बॅक 4. बॅक टू बॅक 2 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार पहिल्या 2 चेंडूंवरती येतात. स्कोर कार्ड आता आपल्याला पाहायला मिळतो 8 धावा फलकावरती आहेत. चांगली सुरुवात मिळवलेली आहे फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम दीपेश एंटरप्राइजेसने. राऊंड द विकेट. आता ऑन साईडला खेचून मारला. जिथे फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात तिथेच फटके येतात आणि आता कंप्लीट केली जाईल सिंगल. आणि सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता 9 ऑन द बोर्ड. मागील मॅच ऑलमोस्ट असं वाटलं की 43 डिफेंड झालाय की काय, बट सूरज थलेने सांगितलं की रुको जरा सबर करो. 20 धावा चेस करून दाखवल्या लास्ट ओव्हरमध्ये त्याने. आता बॅकफूट वरती जाऊन पंच केला. कव्हरला फिल्डर आहेत आणि फिल्डर्स जर आपण पाहिले तर पवन आपल्याला काऊ कॉर्नरला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला सूरज मात्रे आहे. कव्हर्सला कोण आहे? कव्हरला मीत आणि लिंबू कुठे? स्क्वेअर लेगला. आता उडवला ऑन साइडला फटका. खाली क्षेत्र आहे. डीप मिड विकेटला बॉल जाईल निघून बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. पाटील आम्हाला माहिती आहे फक्त एक फिल्डर म्हणून या टीम मध्ये, त्या व्यतिरिक्त काही जास्त मी बोलू शकत देखील नाहीये. स्टाईल कोणासारखी असू द्या बट खेळ देखील झाला पाहिजे ना, ती देखील महत्वाची आहे. आता लीडिंग आहे जॉन्टी. येतोय जॉन्टी. कॅच पकडेल आणि पकला झटका लागला बॅटिंग टीम दीपेश एंटरप्राइजेसला. आलेली आहे. जेवणाचा आस्वाद सर्वांनी घ्या. यानंतर होणारा जो सामना टॉस साठी मी इन्व्हाइट करतो टीम HD डॅशर्स आणि नेंजल नन्सी एंटरप्राइजेस. इनिंग ब्रेक मध्ये आपण तो टॉस देखील करणार आहोत. सो दोन्ही टीम्स आपण रिपोर्टिंग करा. डॅशर सध्या सगळीला सदम्यामध्ये स्पेशली आयुष पाटील की हो कैसे काय आहे. लास्ट ओव्हरमध्ये 20 खर्च झाला. कुठेतरी असं वाटलं की इझिली बाजी मारतील बट सूरज थलेने कडक बॅटिंग केली लास्ट ओव्हरमध्ये.
सध्या सांगलीला विराज जर आपण बघले बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती आलेत. ते देखील 7व्यामध्येच आहेत. पहिली मॅच ज्या प्रकारे त्यांनी जिंकली. सूरज तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. स्पेशली जॉन्टी कधी बॉलिंग करण्याकरिता येईल त्यासाठी आम्ही वाट पाहतोय. जेव्हा जॉन्टी बॅटिंगला येतील तेव्हा एक स्पेशल कॅमेरामॅन आम्ही मोबाईल घेऊन उभाच ठेवला रेकॉर्ड करण्यासाठी. सूरज म्हात्रे दुसऱ्या षटकामध्ये. फील्ड प्लेसमेंट जर आपण बघले तर ठीक आमचा कॉम्बॉक्स समोर लॉंग ऑनला पवन आहे. डीप मिड विकेट काउ फेस लाईक फिल्डर. पहिलाच बॉल यष्टन सावेद क्लीन बोल्ट आणि फर्स्ट टाइम असं वाटलं की विकेट मिळाल्यानंतर बॉलर नाखुश आहे. थँक्यू. आता आजच्या डेटला गाणे काय म्हणतात काय समजत नाहीये. खरं तर सोशल मीडियावरती ना जे फार मेहनत करून इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट बनवतात ना त्यांना व्ह्यूज नाही मिळत. ते मी पाहिलं. आणि अशा डेटला किरीस का गाणं सुनेगा क्या हे ट्रेंडिंग मध्ये. आता कंटेंट क्रिएटर तरी काय करतील बिचारे. आणि हा सॉन्ग जो नुकताच प्ले झाला स्टार्ट कुठे झाला संपला कुठे काही समजलं नाही. पण आता पोलाड आलाय ग्राउंड मध्ये क्रमांक 4 वरती प्रितेश पाटील. पोलाडने पहिलाच मारलाय बॉल हवेमध्ये. पोलाड या आधी देखील पहिल्याच बॉल वरती गेला होता आणि या मॅच मध्येही पहिल्याच बॉल वरती जाईल. आणि तो देखील विचार करतोय मागील मॅच मध्ये देखील लॉंग ऑफला या मॅच मध्ये देखील लॉंग ऑफला आणि मागील मॅच मध्ये देखील 0 वरती याही मॅच मध्ये 0 वरती. धक्का तिसरा. देखील झाला नाहीये. आता देखील 0 वरती चाललाय डगआउटच्या दिशेने. मागील मॅच मध्ये देखील 0 वरती पहिलाच बॉल वरती बाद झाला होता. कुठेतरी प्रितेश साठी हे 5वं पर्व आतापर्यंत चांगले लागले नाहीये. कारण बॅट मधनं एकही रन अजून देखील आली नाहीये. आता सध्या सगळीला ऑन हॅट्रिक सूरज मात्र याआधी कोणती विकेट हॅट्रिक झाली नाहीये. पहिली होऊ शकते. बॅटर आता केवल आला बॅटिंग करण्याकरिता. हॅट्रिक बॉल असेल सूरज म्हात्रे समोर स्ट्रायकिंग एंड वरती केबल. हॅट्रिक बॉल आता कुठे टाकलाय. इथे ज्या वेळेला बॅटर वरती दबाव बनवायचा होता हॅट्रिक बॉल वाईट प्लस डिक्लेअर सिंगल 1+1 मिळतील या 2. आता खरं तर अपेक्षा होत्या की स्टंप लाईन बॉल येईल यॉर्कर देखील येऊ शकतो असं वाटलं होतं. बट आता फार खराब बॉल टाकला. डाऊन द लेग साइड बॉल त्यात घोषित क्षेत्रामध्ये देखील हा चेंडू गेला. या 2 अतिरिक्त मिळतील आणि स्कोर कार्ड आता या 2 एक्स्ट्राचा सहाय्याने 16 ऑन द बोर्ड. आता अवी माळी आमचा समोर त्याचा ऑफिशियल स्कोरर कॉम्बॉक्स मध्ये आहेत. अवी देखील इनॅक्शन मध्ये होते. फक्त इनॅक्शन मध्ये ते होते त्या व्यतिरिक्त काही नव्हतं. अवी एका वेळेला मला आठवतं ग्रामीण टीम मध्ये खेळायचे बॅटिंग देखील करायचे. पण आता दिवस बदलले वेळ बदलली सर्व काही बदललं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय 2 एक्स्ट्रा देऊन कधीच आम्ही ते जाहीरही केलं. प्रश्न काय सुरुवात करा. आता समोरच्या दिशेने फ्लॅट चाललाय बॉल लॉंग ऑफला भेटत असताना एका टप्प्याने बाउंड्री लाईन सप्पलीकडे 4. पवनच्या गतीपेक्षा 10 पट जास्त गतीने बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे गेला. चौकार येतोय. केवल चांगला खेळ करतो. आता पोलचा फटका खेळायचा होता. कट्टरचा वापर इथे सूरजने केला आणि मिळेल सिंगल. आणि सिंगलच्या साख्यानं स्कोर कार्ड
21 ऑन द बोर्ड, 21 धावा स्कोर कार्ड वरती. आणि अजूनही या दुसऱ्या षटकामध्ये चेंडू किती बाकी आहेत? येते 2. या आधीच्या सामन्यामध्ये ऑलमोस्ट 43 डिफेंस झाल्याच होत्या, बट एच डी डॅशर्सला रस्त्यामध्ये सुरेश थळे भेटले, त्यामुळे कार्य अवघड झालं. कुठेतरी पहिला सामना समायरा 11ने देखील गमावला होता. त्यांचाही प्रयत्न असेल की इथे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं. विराज एच, बट जॉन्टी झाली गडबड. बॉल अजूनही शोधतायत. आय थिंक दुपारचं जेवण जॉन्टीचं झालं नाहीये, त्यामुळे कुठेतरी हे झालं असावं. बॉल ते शोधतच राहिले. रिप्ले पुन्हा एकदा पाहूया. एज लागली, कॅच सुटली, त्यानंतर बॉल शोधतोय कुठे गेला बॉल, आणि अखेरचा बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. आता सूरज म्हात्रे तरी काय करेल, तो तर संधी निर्माण करून देतो, बट कॅच देखील पकडायला हवी ना, ती देखील गोष्ट. आता स्लो वन, वाट पाहिली आहे आणि वाट लावली आहे, बॉलला पाठवलं हवा यात्रेसाठी. सिक्सर. वेळ समाप्त 2 षटकांसाठी. 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 ओव्हर नंतरच ड्रिंक्स ब्रेक असणार आहे, त्याआधी कोणत्याही प्रकारे ब्रेक नाही आहे. आणि त्याआधी 2 ओव्हरच्या आधी कोणताही खेळाडू प्लीज पाणी घेऊन आपण येऊच नका, जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत. आणि आल्यावरती पेनल्टी देखील दिली जाईल अशा सूचना आयोजकांकडून येतात. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे, बट पहिल्या 2 षटकांमध्ये 28 बनला. 3 विकेटही काढण्यात आले. प्रेषित इंजर्ड आहे, पण तरी सुद्धा खेळतोय. टॉस साठी रिपोर्टिंग करा. पुढील मॅच एच डी डॅशर्स पुढील मॅच खेळणार आहेत. पवन आला, पहिलाच बॉल, लो फुल टॉस, फिल्डर येत आहेत. विराज आता देखील डगआउटच्या दिशेने, आणि याही मॅच मध्ये जास्त योगदान तो देऊ शकला नाहीये. धक्का लागला हा चौथा. बॅटर इन्व्हिटेशन हवंय का? हा, बॅट्समन आता दाखल झाला. तेच आम्ही वाट पाहतोय. अगदी विराज डगआउट मध्ये पूर्ण पोहोचला तरी न्यू बॅटर ग्राउंड मध्ये येत नाहीये. बॅटर आला ऋषिकेश. भावेश कुठे गेला? ज्या वॉर्नरने मागील मॅच मध्ये लाजवाब बॅटिंग केली होती, तो लंच ब्रेकला गेला असंच वाटतंय. सुशांत पाटील यांचा लंच ब्रेक आता आहे. जीत कुठे गेला? फुल टॉस आणि फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. नयन तिथे होते. रिव्ह्यू हाईट चेक करायची, हाईट चेक करायची. इट्स अ फेअर डिलिव्हरी. विकेट मिळेल. धक्का आता लागला 5वा. भावेश आता अखेर आला बॅटिंग करण्याकरिता. जीत कुठे? जीत आलाय, बट जीत आताही 12th मॅनच आहे, ते मला माहिती आहे. अरे जीतला खेळवा यार, जबरदस्त बॅटर तो आहे. जॉन्टी नक्कीच विचार करतील पुढील मॅच मध्ये. आपलाच पोरगा आणि जबरदस्त लेफ्टी बॅटिंग तो करतो. अंबर काय प्रॉब्लेम आहे?
भावेश इतका उशिराने का आलाय, मला हा प्रश्न पडला. या आधीच्या सामन्यामध्ये लवकर आला होता बॅटिंगसाठी आणि तेव्हा त्याने चांगली बॅटिंगही केली होती. 2 विकेट्स दरम्यान मिळाले. आज खरं तर हा दिवस ना प्रितेशसाठी चांगला गेला ना विराजसाठी चांगला गेला. स्कोर कार्ड 28च आहे, कारण पहिले 2 चेंडूंवरती 2 विकेट आलेत. आता भावेश आला. आणि आयुष पाटीलसाठी दिवस देखील चांगला गेला नाहीये. तर सकाळी 7 वाजल्यापासून वॉर्मअप करत होते, पण अखेर तर झालंय का की 20 धावा कन्सीड झाला. फुल टॉस भावेश आलाय आणि बॉल चाललाय हवाई यात्रेसाठी. फुल टॉस बॉल वरती फुल टोल सिक्सर. भावेश तर डायरेक्टली डगआउट मधनं सेट होऊन आला. पहिलाच बॉल फुल टॉस मिळाला. हॅट्रिक बॉल होता, पण हॅट्रिक बॉल वरती बाउंड्रीचं दर्शन आता त्याने घडवलं पवनला. सिक्सर येतो. स्कोर कार्ड आता 34 ऑन द बोर्ड. भावेशचा असा दिवस फार चांगला राखला विथ बॅट. आता थाईज वरती लागलाय. अपील सुरू आहे. रिप्ले आपण पाहूया. पवनने जशी अपील केली त्यामुळे रिप्ले पाहण्याची इच्छा तर आमची वाढलेली आहे. लेग बायची सिंगल तर कंप्लीट झाली. अपील फार झाली, बट पवनजी पिचिंग आउटसाइड लेग आणि हाईट फॅक्टर देखील फार जास्त होता. अपील अशा प्रकारे फॉर्म करत होता की 200% आउटच आहे, बट पिचिंग आउटसाइड लेग. नेक्स्ट बॉल आता उडवला पवनचा अगेन्स्ट. आता बॉल हवेमध्ये आणि कॅच निसटली. बॉलही गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. सिक्सर. टीम मध्ये पवन असतो ना, त्या टीमला एनर्जीची गरज नाहीये, कारण पवन स्वतःच डबल एनर्जेटिक आहे. आणि केवलने सलगचे 2 मारलेत. तिसरा येईल का? आता चेंज ऑफ द पेस येतोय डॉट. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हर्स करता स्कोर कार्ड आहे 41 लॉस ऑफ 5 विकेट्स. टीम दीपेश एंटरप्राइजेस. आणि अजूनही येत्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भावेश सध्याच्या घडीला जॉन्टी सोबत काही चर्चा तिथे करत होता, कारण जॉन्टीच तयार होतो. या लास्ट ओव्हर 41 झालेले आहेत, अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. मी फक्त आहे टीम मध्ये, फक्त आहे, त्या व्यतिरिक्त काही योगदान नाहीये. कॅच साठी त्याच्यासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे आदेश जोशी यांच्याकडनं. बॉल त्याच्या दिशेने जायलाही हवा आहे ना, ती गोष्ट लागली. उळी गावामध्ये खर तर 12th मॅन जेही येतात ते ओरिजिनल नाव सांगतच नाहीयेत. ते ओरिजिनल नाव आम्हाला शोधावी लागतात. पहिलाच टॉप एज कॅच पकडली जाईल. जॉन्टीला मिळेल सफलता. धक्का आता 6वा. विकेट मिळाली. जॉन्टीने विकेटने सुरुवात केलेली आणि आता न्यू बॅटर येतात बॅटिंग करण्याकरिता. क्रमांक 8 वरती प्रणय आता दाखल झाला. काही टीम मध्ये असे चेहरे आहेत जे फक्त आहेत. त्यामध्ये अभि माडी आमच्या समवेत ऍज अ स्कोरर आता जोडले गेलेत. त्यानंतर याच गोष्टी आणि इथे पहा एज लागली आहे आणि कॅच पकडलेली आहे पवनने. बॅक टू बॅक सफलता आता जॉन्टीला मिळतात. धक्का आता 7वा.
एकदा आता बघा, आतापर्यंत या इनिंग मध्ये तिसरा बॉलर आहे जो ऑन हॅट्रिक आला, बट हॅट्रिक कंप्लीट झाली नाहीये. आणि महत्वाची गोष्ट की सूरज म्हात्रे पगले 2 चेंडू 2 विकेट, पवन पगले 2 चेंडू 2 विकेट, त्यानंतर जॉन्टी पगले 2 चेंडू 2 विकेट, बट विकेट हॅट्रिक आता होईल का? जॉन्टी आहे तर सर्व काही पॉसिबल आहे. बॅटर आता येतात शुभम ओव्हर द विकेट, हॅट्रिक बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. ओवळी प्रीमियर लीग 2026 मधली पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे जॉन्टी जोशीने. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जॉन्टी जोशीने. 3 विकेट लगातार चालले. विकेट हॅट्रिक ही दाखवली जाते आज जॉन्टी जोशीचा बॅटवरनं. लगातारचे 4 षटकार आपण पाहिले. आता बॉलिंग करत असताना OPL अर्थात ओवळी प्रीमियर लीग 2026 सीझन 5 मधली पहिली विकेट हॅट्रिक घेतली आहे जॉन्टी जोशीने. काय लाजवाब बॉलिंग केली आहे जॉन्टीने. विकेट हॅट्रिक पहिली आली या OPL मधली. वेल बोल जॉन्टी. प्रेषित आला आणि प्रेषित आणि क्रिकेटचं नातं फार जवळचं आहे, कारण जबरदस्त रिस्क पिकर तो आहेच. पण आता त्याला ठाऊक आहे की परिस्थिती अशी आहे की आता आपल्याला बॅटिंगसाठी जाणं गरजेचं. एक हात पूर्णपणे डॅमेज आहे, पण तरी सुद्धा तो बॅटिंग करण्याकरिता आला. हलक्या हाताने खेळलाय पण यशांचा वेध. डबल हॅट्रिक जॉन्टी जोशी साठी. लगातारचे 4 विकेट. चार आकडा खरं तर आज जॉन्टीसाठी शुभ लागला. लगातारचे 4 षटकार तर त्याचा बॅटमधनं आलेच, बट आता लगातारचे 4 विकेट 4 चेंडूंवरती त्याने काढलेत. डबल हॅट्रिक जॉन्टी जोशीची. काय जबरदस्त दिवस त्याच्यासाठी आतापर्यंत चालला. वा जॉन्टी वा. सर टॉस साठी या पुढील जी मॅच आहे. आणि विकेट किती गेले? 9. आता ऑन साइडला फटका. फिल्डर डीप स्क्वेअर लेग से येतात. लिमेश सिंगल मिळेल. चला HD डॅशर्स आणि मोनीश जोशी आणि तसेच तनिष केने या पण टॉस साठी. शेवटचा बॉल असेल पहिला 17 मधला, बट रणगतीवरती पूर्णपणे फुल स्टॉप लावला जॉन्टीने. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल तो देखील हवेमध्ये आणि शेवटचा बॉल वरती येतोय केवलचा बॅट मधनं. हा आणखीन एक दमदार फटका. तिसरा षटकार केवलचा बॅट मधनं आणि पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या 17 मध्ये एकूण रन्स बनवण्यात आला 48 आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलं या मॅच मध्ये दीपेश एंटरप्राइजेसने अगेन्स्ट टीम समायरा 11. टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील साहिलजी शेळके. धन्यवाद. जनार्दनजी पाटील साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. डॅशर्स आयुष पाटील कॅप्टन. तनिष या लवकर. सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत.
एका बाजूला ओवी प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला ओवी क्रिकेट ब्लास्ट. कॉल कोणाचा आहे? नेंजल नेन्सी 11 टॉस जिंकला. प्रथम बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. नंतर तयारीत राहायचं. जेवण वगैरे झालं असेल तर यतीन रोहिदास पाटील जतीनजी पाटील दादा देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वळगावचे युवा नेता आहे. दादांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. जाऊया मागच्या दिशेने 49 धावा बनवायच्यात. विकेट हॅट्रिक आपण पाहिली जॉन डी जोशीच्या नावावरती. 4 बॉलमध्ये 4 विकेट त्यानं कमावले. परंतु आता 49 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली. दयानंद आणि त्याच्यासोबत अरविंद आलत. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता बॉलर भूषण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. मागची मॅच भरपूर जवळजवळ मॅच दुसऱ्या संघाच्या खिशात होती, परंतु ती खेचून आणली. शेवटच्या चेंडूवरती विजय मिळवला टीम दीपेश इंटरप्राइजेस संघानं. परंतु आता समोर समायरा 11 संघ. सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. दयानंद आणि अरविंद. स्ट्रायकिंग एंडला दयानंद. भूषण म्हात्रे तयार होतात. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. 49 धावा बनवायच्या. बॉलर तयार. पहिला बॉल. पहिला चेंडू बॅकफूट वरती जाऊन कट केलं आणि बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खातं ओपन केलं जात आहे चौकारानं. 4 धावा धावफलकावरती. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही. नाखुश आहेत बॅटर कारण त्यांना माहिती आहे की जर हा बॉल कनेक्ट झाला असता तर बॉल मिड विकेटच्या दिशेने गेला असता. बाउंड्री देखील येऊ शकत होती, परंतु तसं काहीच घडलं नाही. डॉट बॉल येतोय. प्रीमियर लीग म्हटल्यानंतर आपल्या गावचे कॉमेंटेटर नक्कीच उभरताना पाहायला मिळत असतात. लाईव्ह असली तरी सुद्धा चालेल, हरकत नाही. माईक तुम्ही घेऊ शकता. बॅकफूटवरती जाऊन खेळलेत. एक सिंगल डबल. धावफलक आता 5 वरती जाऊन पोहोचतंय. समायरा 11 त्यांच्या अगेन्स्ट टीम दीपेश इंटरप्राइजेस अशी मॅच पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर लगेच कमबॅक भूषण म्हात्रेनं केलं. 49 बनवायच्यात. भूषण म्हात्रे अराउंड विकेटनं बॉलिंग करतात. समोर आता अरविंद असतील. स्टेप आउट झालात. मोठा फटका खेळायचा होता. हवं तसा बाटच्या पट्ट्यात बॉल येत नाहीये. एक सिंगल फक्त चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती. भूषण म्हात्रे अराउंड विकेट बॉलिंग करतात. भरपूर चांगली बॉलिंग. चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक देखील करून दिला. फटका चांगला केला. गॅप मध्ये आहे आणि मला वाटतं हिट विकेट. बॅटर बाद. हे काय केलं. चौकार आला होता पण आता हिट विकेट बाद झाल्यात. बॅटरला मैदान सोडावं लागेल. विपरीतकालीन विनाश बुद्धी.
विकेट हिट विकेटच्या रूपानं बॅटर झालेत बाद. धक्का पहिला दयानंदच्या रूपानं लागतोय. नवीन बॅटर आता छत्रपती आलेत आणि त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर एक षटकार लगावला तरी सुद्धा चौकार किंवा षटकार जर एक एक लगावला तरी सुद्धा 500 रुपये सन्माननीय हरिदासजी पाटील साहेबांकडनं दिलं जाणार आहेत. हरिदासजी पाटील साहेब खर तर आपल्याला खेळताना पाहायला मिळत होते. देवीदासजी पाटील साहेबांकडनं देखील एक षटकार जर छत्रपतीनं मारला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. टोटल 2000 रुपये होतील. बॉलर तयार, बॅकफूट वरती गेलाय, कट केलाय, फटका चांगलाय, एकच सिंगल. आणि आता दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद होतील. मला वाटतं अरविंदला पंच कोणता बॅटर बाद होईल? यस, छत्रपती बाद होतील. विकेटचं पतन झालंय, धक्का लागलाय टीम समायरा 11 ला. आणि आता नवीन बॅटर, यस तो आलाय आणि आता तो खेळेल की लवकर जाईल हे देखील पाहावं लागेल. जॉन्टी जोशी मैदानाच्या आतमध्ये. विकेट हॅट्रिक पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा स्थिर आहेत, त्यामध्ये 7 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 42 बनवाव्या लागतील. 42 अजून बनवायच्या आहेत. भरपूर धावा आहेत, पण मागची जी मॅच खेळले टीम समायर 11 ती देखील विसरू शकत नाही. या सुशांतच्या त्या ओव्हरमध्ये तब्बल 33 धावा झॉन्टीनं घेतल्या होत्या. म्हणजे 33 धावा एक ओव्हरमध्ये येऊ शकतात हा देखील विश्वास सध्या आहे. जॉन्टी जोशी खेळपट्टीवरती आहेत, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर अरविंद आपल्याला पाहायला मिळतील. विराज मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती. चला, वेळ जास्त घेतला जातोय. पॅनल्टी वगैरे लागेल तुम्हाला. बॉलर तयार, पहिला बॉल विराज मात्रे. अरविंद साठी पहिला बॉल चॉप केलाय. खऱ्या अर्थानं बॅटची अगदी ताकद लागलीच नाहीये आणि विकेटचं पतन. धक्का लागते दुसरा, धक्का तिसरा टीम समायर 11 ला. अरविंद बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा स्टार पवन खेळपट्टीवरती. भरपूर चांगली बॉलिंग मी म्हणेन. विकेट तिसरी. नवीन बॅटर आता या 2 बॅटरवरती जास्त जबाबदारी असेल. पवन पाटील नवीन बॅटर आलेत, स्टार पवन तर आलेत, परंतु धावा अजूनही 42 बनवायच्या आहेत. हो, स्लॉक स्वीप केलायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन हवं तसं झालं नाहीये. एक सिंगल डिक्लेअरच्या रूपानं या चेंडूवरती पूर्ण गेली. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचतंय 8 या अंकावरती. 41 अजूनही बनवायच्या आहेत. बॉलर तयार, विराज. पुढचा बॉल बॅकफूट वरती गेलाय, कट केलाय, फटका लाजवाब. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये वापस येते टीम समायर 11.
विराज म्हात्रे खर तर चांगला चेंडू टाकला, परंतु कव्हर रिझनला खेळाडू 38 सर्कल मध्ये आहेत आणि त्याला फक्त भेदायचं होतं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. बॉलर तयार, पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका चांगला मिड विकेटला, डीप मध्ये खेळाडू. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न पवन. ओहो, डायरेक्ट हिट जर झाली असती, मात्र एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण. आता जॉन्टी असतील स्टॅकिंग एंडला भरपूर वेळानंतर, मला वाटतं जवळपास 4 चेंडू जॉन्टीनं पाहिलेत. विराज म्हात्रे टू जॉन्टी जोशी. उडवलाय बॉल हवेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. वरती 19 ऑन कार्ड, 19 धावा धावपलकावरती. विराज म्हात्रे कुठेतरी आता दबाव या गोलंदाजावरती पाहायला मिळेल. मला वाटतं शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरचा धावपलकावरती. धावा 19. आडवा बॅट न खेळत स्क्वेअर लेगला खेळाडू. मिस्टेक घडली आहे. 21 रूपांतर दुहेरी मध्ये होईल का? पवन पोहोचल्यात आणि 2 धावा याही चेंडूवरती पूर्ण. आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धावा 21 धावा धावपलकावरती. 49 बनवायच्या आहेत आणि 21 धावा बनल्यात, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 28 बनवाव्या लागणार आहेत. अजूनही धावा भरपूर आहेत. खरं तर आपण पाहिलं होतं अगोदर दीपेश इंटरप्राइजेस संघाला 3 बॉल मध्ये 9 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या, परंतु ही मॅच वेगळी आहे, समोर टीम वेगळी आहे. समायरा 11 संघ, जॉन्टी जोशी, स्टार पवन पाटील सध्या आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती आता प्रेषित आपल्याला पाहायला मिळतील. प्रेषित पाटील, 3रा षटक, इम्पॉर्टंट षटक. विराज षटक आपण पाहिलं थोडस महागड, मी म्हणेन 14 धावा त्याने खर्च केल्या. 49 च टार्गेट आहे. चला, प्रेषित प्रॅक्टिस झाली असेल तर बॉलिंगला लगेच सुरुवात करायची आहे. 12 मध्ये 28 अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या. बॉलर तयार, प्रेषित पाटील. पहिला बॉल, पहिला चेंडू, लाईन खराब, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेनं संघाच्या टोटल मध्ये भर. धावफलक 22, 22 धावा धावफलकावरती. उडवला, फटका मिस टायमिंग आहे. चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक नाही आहे, वॅकंट एरिया. फक्त एक सिंगल. जॉन्टीला स्ट्राईक ठेवायची आहे. जॉन्टीच्या बॅट मधनं आपण एक तगडा फटका पाहिलाय आणि अशा फटक्यांसाठी प्रसिद्ध देखील आहे जॉन्टी जोशी. वेगवेगळ्या विभागांमध्ये त्याचे देखील फॅन फॉलोविंग भरपूर आहे. जेव्हा जेव्हा ग्रामीणच्या मॅचेस आम्ही खेळतो तेव्हा तेव्हा जॉन्टी खेळत असला तर मला देखील भरपूर कॉल येतात. आज प्रीमियर लीग खेळतोय, चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला. यावेळेस फटका चांगला खेळलात. एक सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न. जॉन्टी नाहीये, धाव नाहीये. खर तर विराज म्हात्रे ज्या पद्धतीनं खेळ दाखवायला हवा ती लय सध्या सापडत नाहीये, त्यामुळे नाखुश दिसतात. परंतु भरपूर साऱ्या मॅचेस खेळायचे आहेत, कारण 5 संघ या ओवी प्रीमियर लीग मध्ये आणि
चांगला खेळ सध्या तरी सुरू आहे. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती प्रेषित. केसून वारला, फटकाला जवाब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. भरपूर मागे जाऊन फटका खेळले, क्रीजचा पुरेपूर वापर केला बॅटर पवन आणि त्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पूर्णतः ड्रायव्हिंग सीट वरती टीम समायरा 11 आपल्याला पाहायला मिळते. आता 9 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. 9 मध्ये 19 म्हणजे एखाद दुसरा मोठा फटका मॅच मध्ये पूर्णपणे टीम समायरा 11. अदरवाईज जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील. बॉलर तयार, पुढचा बॉल स्टेप आउट झाला, सर डाऊन दी ग्राउंड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बघा बाउंड्रीच्या मागे राहायचंय जे खेळाडू कक्ष. 34 धाबा. बाउंड्रीच्या पुढे हात घालू नका, विनंती असेल. बाउंड्रीच्या मागेच राहायचं, खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचा. स्टेप आउट झालाय, हा फटका देखील गॅप मध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. येतो आणखीन एक षटकार. मिळाली. स्टार पवनचा स्टार वार आपण पाहिला मागच्या ओव्हर मध्ये. आता 6 मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत धावा 5 आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर शुभम. शुभमनं 3 मध्ये 9 डिफेंड केल्या होत्या आणि आता 6 मध्ये 5 डिफेंड करावे लागतील. बॉलर तयार. हलक्या हातानं दिशा दिली आहे. विराज आहेत डीप मध्ये. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण एखाद्या वेळेने धावफलक पुढे सरकेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर शुभम. अजूनही 4 ची गरज 5 बॉल मध्ये. स्टार पवन सध्या बॅटिंग करतोय. या वेळेस उडवलाय फटका, मिस एक्स्ट्रा कव्हरला. बॉल अडवलाय. एक सिंगल आली, ओव्हर थ्रो चुकी झाली आणि 2 धावा. या चेंडूवरती जॉन्टी आणि काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मागणी तर केली जाते. सॉफ्ट सिग्नल अंपायर दिसलेच नाही. यस
इट्स अ नॉट आउट. म्हणजे 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि आता जिंकण्यासाठी मला वाटतं फक्त एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम समायरा 11 ला. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही. या मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? आता 3 मध्ये बनवायची 1 धाव. जॉन्टी षटकार मारायला गेले. 1 ची गरज आहे. 3 मध्ये 1. मोठा फटका खेळायच्या नादामध्ये. खरं तर हाई बॉल हातामध्ये जाऊ शकत होता.